हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. काल आपण 7व्या अध्यायातील 77 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता. श्लोक क्रमांक 14 आपला सुरू आहे. त्याच्यावर खूप ओव्यांचा विस्तार माऊलींनी केलेला आहे. विस्तार यासाठी की विषय फार महत्त्वाचा आहे. जसा देव महत्त्वाचा आहे तशी माया जीवाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. भगवंताचा विचार आणि भगवंताच्या त्या तत्त्वज्ञानाचा आत्मतत्वाचा जसा विचार करावा लागतो तसा आत्मतत्वाला प्रतिबंध करणाऱ्या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो. जेव्हा आपण यशाबद्दल चर्चा करतो, यशाची विचार करत असतो, त्यावेळी अपयशाची शक्यता कुठं आहे हे सुद्धा पडताळून पाहावं लागतं. कुठं दुर्घटना घडू शकते हे पाहावं लागतं. जसं आपण गाडी मारत असताना गाडी चांगल्या पद्धतीने मारत असतो, पण कुठंतरी अपघात होण्याची जिथं जिथं ठिकाण आहे तिथं सावधानतेने राहावं लागतं. म्हणून मला गाडी खूप चांगली मारता येते हे बरोबर आहे, पण दुसरा येणारा जो आहे तो मात्र चांगले मारतच असेल असं नाही. हा विचार फार महत्त्वाचा आहे. मी देवभक्त आहे, मी बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण कधी मायेचा प्रभाव आपल्यावरती पडेल सांगता येत नाही आणि माया आपल्याला कधी गुंतवून टाकेल सांगता येत नाही. भल्याभल्याला हे अनुभव आहे, भल्याभल्यांच्या ठिकाणी अनुभव आहेत. म्हणजे अगदी सत्संगामध्ये असताना सुद्धा या मायेचा प्रभाव दिसून येतो आणि म्हणूनच आपल्याला लक्षात येतं प्रभू रामचंद्रासारख्या अवतारी पुरुषांच्या सान्निध्यात त्यांची आई म्हणून जन्माला येत असताना सुद्धा कैकेयी मातेमध्ये कधीतरी असा मायेचा प्रभाव पडलाच ना मंत्रिकेच्या द्वारे. म्हणजे कोणत्याद्वारे कुठून प्रभाव पडेल सांगता येत नाही. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या सहवासात असून सुद्धा ही घटना घडलेली आहे. याचा विचार जर आपल्या लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे ज्यावेळी चांगल्याचा विचार करायचा असतो त्यावेळी वाईटाची शक्यता गृहीत धरायची असते. माया वाईट नाही बरं का. मायेचा जर वापर करून घेतला तर तीच माया आपल्याच तिच्या जवळ असणाऱ्या त्या आपल्या पतीलाची ओळख करून देऊ शकते बरं का. पण आपण ते लक्ष देत नाही. मायेचा पती ईश्वर आहे आणि ईश्वराची ओळख करून घ्यायची असेल तर मायेला नमस्कार करावा. मायेशी भांडत बसू नये, तिला कमी लेखू नये, कारण तिचा अनेक वेळा आपल्याच अनावधानामुळे आपल्यावर तिचा प्रभाव पडत असतो. माझी बेसावधपणा जो आहे तो बेसावधपणाच माझ्यावरती मायेच्या प्रभावानं परिणित होत असतो. पण हा विचार फार महत्त्वाचा आहे की ज्यावेळी मी भगवंताची भक्ती करतो त्यावेळी अशी वळणं काही चुकवून जावी लागतील. मी कुणाही तरी द्वेषात मत्सरामध्ये ईर्ष्येमध्ये आहे का, काम क्रोधामध्ये मी कुठं अडकलेलो आहे का, किंवा मोहाचा महापुरामध्ये त्या भोवऱ्यामध्ये अडकलो आहे का, किंवा द्वेषाच्या मत्सराच्या वळणामध्ये मी गुंतलो आहे का, ही प्रपंचाची वळणं मी चुकवू शकतोय का, किंवा अहंकारातून किंवा मद जे सांगितलेले आहेत त्या मदातून मी बाहेर पडतो का, किंवा समूह विभ्रम शब्द वापरलेले आहेत माऊलीने. असे मासे आहेत या महानदीमध्ये. त्यामुळं जीवाचा दोष नाही, पण जीवावर येणारी ही संकट आहे आणि संकट बाजूला करता येणार नाहीत पण त्यांना चुकवता येतात. माईला चुकवून आपण पुढं जायचं आहे आणि माईला चुकवणं या शब्दाचा अर्थ थोडीशी कठीणच आहे. याचं काठिण्य आता पुढं माऊली सांगणार आहेत बरं का पुढच्या काही ओव्यामधून. किती कठीण आहे ते आणि किती कठीण सांगून झाल्यावर किती सोपं पण आहे हे पण सांगतात माऊली. ह्या मायेपासून दूर राहणं शक्य नाही, पण तिच्यापासून स्वतःचा बचाव करून घेणं सोपं आहे.
तलवारीनं युद्ध करणं ही अवघड गोष्ट आहे. विनोबा भावेंचं एक वाक्य आहे, समोरच्या एखाद्या दुष्टाकडं किंवा शत्रूकडं त्याची तलवार किती धारदार आहे, तेवढी माझी तलवार धारदार करण्याच्या नादाला लागायचं नाही. तर त्यापेक्षा काय करायचं, तिची तलवार जर धारदार असेल एखाद्या दुष्टाची, तर माझी ढाल किती मजबूत असायला पाहिजे याचा विचार करावा. ज्याच्याकडे ढाल मजबूत आहे ना, आणि ती ढाल भगवंताच्या नामाची आहे, सर्व भावानं शरण जाण्याची आहे, ही शरणागताची आहे, ही ज्याला साधली ना त्याच्याकडे ढाल निर्माण झाले. त्यामुळे मला युद्ध करायचं जे सायास आहे तेही करावं लागत नाही. आणि दुष्टांचा किंवा शत्रूची ताकद केवढी आहे, किती प्रचंड आहे, किती सैन्य आहेत, हे सगळे सैन्य मायेचीच आहे. द्वेष आहे, मत्सर आहे, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, दंभ आहे, अहंकार आहे, हे सगळे त्या शत्रूचे सैनिक आहेत. इतके सैनिक आहेत म्हणून घाबरून जायची काही गरज नाही. विनोबा भावेंचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे, शत्रूची ताकद जितकी अधिक तितकी आपली ताकद वाढवत बसायचं नाही, तर त्या ताकदीला प्रतिकार करता येईल, ती ताकद परतवून लावता येईल अशी मजबूत ढाल आपल्याकडे असायला पाहिजे. आणि ती ढाल आहे भगवत नामाची. सगळ्यात श्रेष्ठ ढाल कोणती असेल तर भगवंत आहे. त्यावेळीच ती माया आपल्याला तरून जाता येईल. याचं वर्णन, देवी हैषा गुणमयी मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपद्यते मायाम्येतांतरंती. ते हे मायाम्येतांतरंती हे एक सांत्वनपर असं वाक्य भगवान श्रीकृष्णांचं आहे. माऊली बोलतात त्यासाठी. मागच्या कालच्या काही चिंतनामधून आपण या शत्रूंचा विचार केला. ही मायारूपी असणारे मायेचे काही, ही जी काय आहे प्रजोत्पत्ती आहे, म्हणजे ज्याला आपण द्वेष मत्सर वगैरे म्हणतो, ही सगळी संसाराची आकर्षणं आहेत. ही मायेचीच पिल्ली आहेत, मायेचीच लेकरं आहेत. म्हणून मायेला या लेकरांची त्यांची ताकद बघून लक्षात येईल आपल्याला, ह्यांच्याशी जर युद्ध करत बसलो आणि एकाला जर संपवत बसलो तर मला अनेक आयुष्य लागतील. एक क्रोधासारखा शत्रू जर घालवायचा झाला तर अनेक दिवस त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं. दुसरा दंभासारखा शत्रू आहे, द्वेषासारखा आहे, मत्सरासारखा आहे. एक म्हणून किती घालवावेत. मग त्यासाठी सर्वांग असा शेवटचा उपाय जो आपण आहे तो उपाय पाहता आला पाहिजे ना. म्हणून मायेशी युद्ध करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नये. आणि त्यासाठीच माऊलींनी पुढे वर्णन आणि त्याचंच करायला लागेल बघा. वरती म्हणले, समूह विभ्रम मासे गिळता ती धैर्याची आमिषे, ते देवडे बोध वळसे अज्ञानाचे. हे भोवरे जे आहेत आणि समूह विभ्रम असे जे मासे आहेत ना, म्हणजे समूह शब्द आहे की विवेक संपून जातो, जे विवेकाची भाषा नेनती, वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. 4थ्या अध्यायामध्ये माऊली बोलून गेलेत की या ठिकाणी संभ्रम विभ्रमाला जर दूर करायचं असेल तर विचारासारखं शस्त्र नाही, शास्त्र गुरु वचनासारखा दुसरा आधार नाही. हा जर विचार आपण जर केला तर हे सगळे संभ्रम विभ्रम आपला जो धैर्य आहे ते सात्विक धैर्य घालवण्याचं काम करतात. अंतःकरणामध्ये गोंधळ निर्माण करतात, निर्णय शक्ती कमी करतात, काय करावं काय करू नये असा संभ्रम निर्माण करतात. या गोंधळातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग, ज्याने ती निर्मिती केलेली आहे त्या मायानदीला, त्या मायानदीचा उगम कुठून आला तर ब्रह्मतडा शब्द वापरला आहे. ब्रह्मात पर्वतावरून तो आलेला आहे. आणि त्या ब्रह्मपर्वताशी जर निकिटीत आपण जर राहिलो तर आपल्याला निश्चित पद्धतीनं या मायेला आपल्याला त्यातून वाचवता येईल. म्हणून म्हटलेलं आहे, कालच्या ओळीमध्ये आपण बघितले की हे संभ्रम आणि विभ्रमाचे मासे आहेत. यामुळं सात्विक धैर्य आपलं ते गिळून टाकतात, विवेक ठेवत नाहीत आपल्याकडे. 78 नंबरची ओळी. भ्रांतीची निखडोळे रेवले असतेचे अवगाळे, रजोगुणाची निखळाळे स्वर्गू गाजे. पुढचं लक्षण मायेचं सांगायला चालू केलेलं आहे. वेदांतानं जी लक्षणं सांगितली ना त्या लक्षणांचाच वापर माऊलींनी दृष्टांताच्या आधारे केलेला आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे ज्याने वेदांताचा म्हणजे प्युअर वेदांताचा पारिभाषिक शब्दासह वेदांताचा अभ्यास करणारे जे आहेत, म्हणजे वृत्ती प्रभाकर सारखा किंवा पंचदशी सारखा ग्रंथ ज्यांनी अभ्यास करणार आहेत त्यांनी एकदा तरी माऊलींचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एकदा बघून ठेवा.
म्हणजे आपला जो जो शास्त्रीय वाचन आणि पारिभाषिक शब्द बघितलेले आहेत त्याच्याशी कुठंतरी मेळ याचा घालता येतो ओव्यांचा. म्हणून माऊली म्हणतात माया नदी हा भ्रमाचा गढूळपणा आहे. भ्रांतीचेनी खडुळे, खडुळे म्हणजे गढूळपणा. आणि रेवले असतेचे अवगाळे म्हणजे प्रपंच तत्परता रूपी काही गाळाचा दलदलीचा भाग आहे. अवगाळे म्हणजे गाळ आहे. आणि रजोगुणाची निखळाळे स्वर्गुगाजे, रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील गरजू लागतो. म्हणजे रजोगुणाची खळखळ आहे, भ्रांतीचा खडूळपणा आहे आणि प्रपंचरूपी विषयांचा गाळ आहे, अशी ती माया नदी आहे. म्हणजे गाळ आहे म्हणजे ऋतून बसावं यासाठी आहे, पुढे जाऊ नये आणि प्रवासाचा वेग मंदावा. मोक्षापर्यंत जाताना जे अडचणी येतात त्यातला प्रपंचरूपी गाळ हा एक अडचण आहे. भ्रांतीरूपी गढूळपणा ही एक गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे रजोगुणाचा खळबळाट. रजोगुणाच्या खळखळामध्ये पोहता सुद्धा येत नाही. जायचं म्हटलं तर पुढे जोरानं पाय टाकावं आणि या माया नदीतून बाहेर पडावं आणि भगवंताशी भेट घ्यावी असं म्हणावं तर प्रपंचरूपी गाळ, मुलं, नातवंड, माझी प्रॉपर्टी, या गाळात मी माझ्या पाय कधी अडकून बसेल सांगता येत नाही. हे माझं 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 म्हणतो आणि या प्रपंचरूपी गाळामध्ये रोज मी पाय घालत राहतो. त्यामुळे एक पाय काढला की पुढचा पाय काढताना परत दुसरा पाय अडकून राहतो. एक संकट दूर करायला लागलं की दुसरं संकट येऊन बसतं. कारण हे सुखदुःखाचे झुले आहेत आणि सुखदुःखाच्या तडाख्यामध्ये आपण अगदी नामोहरम होत असतो. म्हणून प्रपंचरूपी गाळ आणि भ्रांतीरूपी काय आहे, त्या नदीमध्ये भ्रांतीचा गढूळपणा आहे. आणि भ्रांतीचा गढूळपणा असल्यामुळं शुद्धतेचा सुद्धा अनुभव घेता येत नाही. या गढूळपणामध्ये मी कसा शुद्ध राहायचा? माया नदीच गढूळ आहे. मग मी मायेत जर असेल तर मीही गढूळ होईल. म्हणजे माझ्यात ही भ्रांती होईल. आणि विपरीत ज्ञान जे आहे त्याला भ्रांती म्हणतात. विपरीत ज्ञान म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसणं, हा गढूळपणा आहे. त्याला विपरीत ज्ञानानं ही नदी गढूळ झाली. खरी वास्तविक ती स्वच्छ नदी आहे, पण गढूळ का झाली? म्हणजे जेव्हा मायेनं ईश्वराचा स्वीकार केला त्यावेळी ती स्वच्छच होती. पण हळूहळू जेव्हा त्यामध्ये त्रिगुणाचं मिक्सर झालं, म्हणजे त्याला आपण म्हणतो की काय झालं, त्यामध्ये मिसळले, त्रिगुण येऊन मिसळले, त्यावेळीच त्यामध्ये काय व्हायला, गढूळपणा निर्माण झाला. आणि दुसरी गोष्ट प्रपंचरूपी म्हणजे विषयासक्तीचा जो गाळ आहे तो गाळ सुद्धा त्यामध्ये आहे. विषय पराधीन करून टाकतात माणसाला. तसाच रजोगुणाचा खळखळ आहे. आणि या खळखळाटामुळं पोहणं पण शक्य नाही. चालणं का शक्य नाही? तर गाळ आहे म्हणून प्रपंचरूपी. पोहणं का शक्य नाही? तर रजोगुणाच्या लाटांचा खळखळाट आहे, त्या लाटामधून पोहता येत नाही. आणि तिसरी गोष्ट, मला काही जाणवतच नाही, विपरीतच रस्ता मला सापडा लागलाय, कारण ती भ्रांतीरूप नदी गढूळ झालेली आहे. भ्रांतीने गढूळ झालेली आहे. देह सत्यत्वाची भ्रांती, जगत सत्यत्वाची भ्रांती, कर्तृत्व भृतृत्वाच्या भ्रांतीनं ही माया नदी गढूळ झालेली आहे. भ्रांती काढली की नदी स्वच्छ आहे बरं काय. माया दिसेनाशीच होते भ्रांती गेली की. म्हणून भ्रांती अहम आणि ममतेची जी भ्रांती आहे ती भ्रांती जेव्हा निघून जाते ना तेव्हा हा गढूळपणा सुद्धा निघून जातो. नुसता गढूळपणा निघून जात नाही तर स्वच्छ असणारी अशी माया नदी सुद्धा दिसत नाही. माया नदीच दिसेनाशी होते. आणि म्हणूनच इथं वर्णन केलेलं आहे, देह सत्यत्वाची ही पहिली भ्रांती की जी गढूळपणा निर्माण करते. जगत सत्यत्वाची दुसरी भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्वाची तिसरी भ्रांती, या सगळ्या भ्रांती आपल्याला गढूळ करतात. एक मी म्हणायला लावतो, हा देह मी आहे असे देह सत्यत्वाच्या भ्रांतीनं मला कळायला लागतं. देहापलीकडं प्रपंचच नाही, देह आणि मी हे एकरूप आहोत. हे सगळं सतत 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 नेहमीच्या सवयीमुळं बिंबायला लागतं. तेव्हा देहापेक्षा मी वेगळा आहे याची जाणीवच या गढूळपणामुळं राहत नाही. दुसरं आहे जगत सत्यत्वाची भ्रांती. आपण भ्रांती पुढं बघणार आहोत, डिटेलमध्ये बघू. इथं आता फक्त एक दृष्टांत आहे म्हणून दृष्टांचा भ्रांतीचा गढूळपणा स्पष्ट करण्यासाठी माऊली बोलतात. म्हणून भ्रांती साधारण प्रमुख भ्रांती 3 जरी पकडल्या तर उरलेल्या 1-2 भ्रांती ज्या आहेत ते त्यामध्येच समाविष्ट आहेत. त्यामुळे पहिली देह सत्यत्वाची भ्रांती, त्याला देहासक्ती म्हणतो आपण. देह मी आहे
ही देहासक्तीची भ्रांती आहे. जगत सत्य आहे. जगत म्हणजे सगळं जग जे आहे दिसतं, जे भासमान असलेलं जग खरं वाटायला लागतं. आणि खरं वाटल्यामुळं त्याच्यातली सत्यतामुळं माझं वागणं सुद्धा मी खरं, माझी सुखदुःख खरे, माझी नातलग खरी, माझं येणारे माझ्यावर संकट खरं, माझ्यावर येणारे चांगले चांगले प्रसंग खरे, माझा मान खरा, माझा अपमान खरा. हे सगळं जर असेल तर द्वंद्वातून बाहेरच पडत नाही ना जगत सत्यत्वाच्या भ्रांतीमुळं. म्हणून ही जगत सत्यत्वाची भ्रांती गडोळपणा आणते, माझं माझं म्हणायला लावते. आणि हे माझंच माझ्याच त्रासाला कारणीभूत होतं. माझ्यातला मी आणि हे माझं नंतर कर्तृत्व भ्रांतीला कारण पडतं. मी करता म्हणतो आणि मी करता म्हणशी तरी समर्थांची उवीच आहे. तर काय होणार? रामापासून दूर असेल. जर मी करता म्हणायला लागलास तर रामाचं कामच काय राहिलं? मग भगवंत काय करतो? मग याचा विचार करायला लावणार आहे. म्हणून या भ्रांतीच्या 3 भ्रांतीचा गढूळपणा जो आहे तो 3 भ्रांतीचा गढूळपणा जीवाला पुढे जाऊच देत नाही, देवाला भेटू देत नाही. कारण ह्या अडचणी आहेत मध्ये, या सगळ्या तटातून पुढे, या संकटातून पुढे जावं लागतं. मग या संकटाचा विचार करण्यामध्ये देह सत्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भक्तृत्व या सगळ्या भ्रांतीनं जीव मापलेला आहे. दुसरा आहे प्रपंचाचा गाळ आहे. म्हणजे विषयासक्तीचं सुखाची जी इच्छा आहे ना ती जातच नाही. एक इच्छा संपली की दुसरी इच्छा निर्माण होते आणि विषयातले दोष दिसेनासेच होतात. का? तो गाळ आहे. त्या गाळामुळं काही सुचतच नाही. गाळात पाय घालतो आपण बघा, कधी आपल्याला अनुभव असतो किंवा दुसऱ्यांच्या अनुभवावरून आपल्या लक्षात येतं की गाळामध्ये जेव्हा पाय घालतो त्यावेळी एक पाय लवकर निघत नाही, त्यामुळे दुसरीकडे पुढे पाय टाकायला जमत नाही. एक पाय काढताना दुसरा पाय ठेवावा लागतो ना गाळामध्ये, त्याशिवाय पहिला पाय उचलता येत नाही. असा पहिला पाय उचलतो तोवर दोन्ही असे अडकून बसण्याचे आपल्याला अनुभव घ्यावे लागतात. हा विषयासक्तीचा गाळ आहे. विषयात सुख आहे हेच त्या गाळाचं स्वरूप आहे. पण खरं बघायला गेलं तर त्या गाळातले दोष पाहता आले पाहिजेत. प्रपंचातले दोष ज्याला दिसले त्याला ही माया काही त्रास देत नाही असं संतांचं सांगणं आहे. म्हणजे ते म्हणतात की प्रपंचामध्ये दोष आहेतच, तर प्रपंच कसा मिथ्या आहे, तो दुःखरूप आहे, तो पराधीन आहे, तो अनित्य आहे. कसं विचार सांगितलेले आहेत बघा, दुःखरूप आहे, मिथ्या आहे, अनित्य आहे, पराधीन आहे. हे सगळे दोष त्या प्रपंचामध्ये विषयाबरोबर येत असतात. त्यामुळं प्रपंचाचा गाळ तयार होतो तो विषयामुळे होतो. मुळात प्रपंच हे शब्दच नाही. प्रपंचाचा जो विचार वाचारंभन शब्द वापरलेला आहे मांडुक्य उपनिषदामध्ये, ही नुसतं बोलण्याचं आहे. नामरूपाची ही शक्ती फक्त बोलण्यापुरतीच आहे, बाकी काही नाही आहे. हे सगळं वर्णन आहे नुसतं प्रपंचाचं. आणि प्रपंचाचं वर्णन हे काल्पनिक आहे, गाळ पण काल्पनिक आहे. पण गाळाला जो घट्टपणा येतो तो विषयासक्तीमुळे येत असतो. त्यातला अनित्यत्व मला दिसत नाही, पराधीनता कळत नाही, म्हणून मी मुद्दाम त्या गाळामध्ये पाय घालायला जातो आणि स्वतःला गुंतून घेतो. त्यामुळे विषयातील दोष दिसत नाही, म्हणून त्या दलदलीमध्ये फसून जातो जीव. आणि जीवाला एक एक त्यातून बाहेर काढणं अवघड होऊन जातं. म्हणून म्हटलेलं आहे बघा की भ्रांतीची निखडोळे रेवले आस्थेचे अवगाळे. आस्थेच्या शब्दाचा अर्थ आहे आशा. ही आशा सुद्धा जी आहे ना प्रपंचाच्या दलदलीमध्ये जाताना, ही आशा सुद्धा पाय रुतवायला मदत करते. उद्या माझं चांगलं होईल, परवा माझं चांगलं होईल, उद्या माझी संकट जातील, परवा माझ्या व्याधी कमी येतील, उद्या माझी सून माझ्याशी चांगली बोलेल, किंवा मला काय होईल, या सगळ्या संकटातून मुक्ती मिळेल, उद्या माझं प्रारब्ध सरेल, उद्या माझ्या संचितातलं सगळं जाईल, मला चांगले दिवस येतील. हे या सगळ्या कल्पनेचं विश्व आहे. त्यामुळं आशाबद्ध झालेला प्राणी जो आहे ना तो त्या दलदलीमध्ये फसतो. म्हणून आशेची दलदल आहे. आशा विषय सुखाची कल्पना तयार करते आणि विषय चिंतनाने ती बाधत असते आपल्याला. खरी कल्पना आशेमुळे तयार होते. आशा ही काल्पनिक गोष्ट आहे. आशा ही भविष्यातली असते. भविष्य हा आपल्या हातात नसतो, त्यामुळे आशा सुद्धा आपल्या हातात नसते. मग आशा कुठलीही धरली आणि आशेची पूर्तता झाली नाही तर निराशारूपी दुःख आपल्या वाट्याला येत असते ना. त्यामुळे आशाच धरू नये कशाची, प्रपंचाची तरी धरूच नये. कारण प्रपंच आशा धरण्यासारखा नाहीच. माणसांची आशा धरता येत नाही. माणसं बदलतील आणि मला मदत करतील अशी आशा ठेवू नये कधी.
किंवा माझी बायको किंवा माझा नवरा माझ्याच उपयोगाला पडेल अशी आशा धरू नये. माझी मुलं माझा सांभाळ करतील अशी आशा सोडून देऊन राहावं. अशी आशा सोडली ना तर या प्रपंचाच्या मायेच्या गाळामध्ये आपण अडकणार नाही. म्हणून आशेच्या कल्पनेतून बाहेर करता आलं पाहिजे. त्या चिंतनामध्ये बांधून घेऊन चालणार नाही. म्हणून रजोगुण खवळतो म्हणून खळखळाट शब्द वापरलेला आहे बघा. खळाळे म्हणजे रजोगुणाची प्रधानता ज्यावेळी चित्तामध्ये येते त्यावेळी विषय सुखाची लालसा वाढत असते. रजोगुण हा मनोरंजनाचं प्रतीक आहे. मनाचं रंजन करायला लावतो, आपल्याला फिरायला लावतो, आपल्याला चांगलं चांगलं खायची इच्छा निर्माण करतो, चांगलं चांगलं वापरावं, मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, माझी कीर्ती व्हावी असा मनाला लावणारे रजोगुणाच्या लाटा आहेत. या माया नदीमधल्या रजोगुणाच्या लाट्या कशा आहेत तर माझ्या कीर्तीचा सतत मी विचार करतो, माझी श्रीमंती संपत्ती कुठं जाता कामा नये असा रजोगुण बोलत असतो. त्यामुळं हा जीव संसार दुःख सुख भोगतो आणि स्वर्गाची इच्छा सुद्धा निर्माण करतो. त्याचमुळं स्वर्गाची इच्छा निर्माण व्हायला कारण सुद्धा तो रजोगुणच आहे. स्वर्गू गाजे शब्द वापरलेला आहे. रजोगुणाची नि खळाळे स्वर्गू गाजे. स्वर्गाच्या सुखाची इच्छा कशामुळे होते? आता संसार सुख भोगून भोगून झाले, आता ह्याच्यावरचं सुख नाही पाहिजे. कारण सुखाचं जे आहे सगळे विषय सुख जे आहे ती चढ्या क्रमानं आहे, म्हणजे ती सातिशय आहेत. मगाशी आपण जे दोष बोललो ना, विषय कसे आहेत? अनित्य, मिथ्या, दुःखरूप, पराधीन किंवा परतंत्र्यात असतात. त्याबरोबर आणखीन एक सातिशय असतात. सातिशय शब्दाचा अर्थ हा एक विषय भोगून चालत नाही, ह्याच्या वरचं भोगायला इच्छा होते. आत्ता मी ज्या स्थितीमध्ये आहे ती स्थिती कुणालाही आवडत नाही, तो रजोगुणाचं लक्षण आहे. आज मी ज्या स्थितीमध्ये आहे ते स्थिती मला न आवडणं हे रजोगुणाचं लक्षण आहे. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे रजोगुणाला खाली दाबा. ठेविले अनंते तैसेची राहावे या विचारानं आपण रजोगुणाला खाली दाबू शकतो, पण दाबायची इच्छा झाली तर ना. त्यामुळे रजोगांचा खळखळाट ज्यावेळी चालू असतो ना त्यावेळी स्वर्गाची इच्छा आपोआप निर्माण होते. स्वर्ग गाजे, स्वर्गू गाजे शब्द वापरलेला आहे. त्यामुळे गढूळपणा हा जो सांगितला आहे भ्रांतीचा, तो ज्ञान म्हणजे ज्ञान अज्ञानामध्ये रूपांतर होतं. मुळात ज्ञानच आहे ते, अज्ञान कुठंच नाही आहे. पण माझ्या विचारामुळं त्या अज्ञानाचंच ज्ञानाचंच अज्ञान झालेलं आहे. त्यामुळे गढूळ पाणी जे आहे ते आपल्याला वापरता येत नाही. ज्ञानाचा वापर करता येतो, अज्ञानाचा वापर कोण करणार आणि कसा करू शकतो सांगा बघू? कुणालाच करता येणार नाही. तसं हे गढूळ पाणी धड पिण्यासाठी वापरता येत नाही, धड आंघोळीसाठी वापरता येत नाही. असून काय करायचं? आहे भरपूर, माया नदी वाहते, पण भ्रांतीनं काहीच उपयोग होत नाही. भ्रांतीनं माझं पण संपून जातं. चुकून नको त्या गोष्टीला देहाला मी म्हणतो, जगाला माझं समजतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी स्वतःला गुंतवून टाकतो. तो खरा गढूळपणा आहे. त्यामुळं अज्ञानच त्याला कारण आहेत आणि यात मध्येच आशेचा गाळ आहे. आशा पाश शतेर्बद्धा पुढे श्लोक आता आपल्याकडे मला वाटते 16व्या अध्यायामध्ये येणार आहे. अनेक हजारो कोट्यावधी लोक जे आहेत आशेनं बांधलेले आहेत. संस्कृत सुभाषित आहे ना, जे आशेनं बांधलेले आहेत ना, ही जीव आमच्यासारखे जी जीव आहेत ते आशानं बांधलेले आहेत. म्हणून म्हटलेलं आहे आशेनं बांधलेला जो जीव आहे किंवा माणूस आहे, व्यक्ती जी आहे ती बांधलेला असून सुद्धा पळत असते. आणि जे आशेनं बांधलेले नाहीत असे मुक्त पुरुष आहेत, त्यांचे पाय मोकळे असताना सुद्धा ते शांत बसलेले असतात. वास्तविक पळायला कोणी पाहिजे होतं? ज्याचे पाय मोकळे आहेत त्याला पळायला पाहिजे होतं. पण मुक्त पुरुष मोकळे असून सुद्धा, पाय मोकळे असून सुद्धा पळत नाहीत. आणि आशावादी, आशेनं बद्ध झालेली जे जीव आहेत हे आशेनं करकचून बांधलेले आहेत आशेच्या दोरीनं, तरी सुद्धा अशा बांधलेल्या अवस्थेमध्ये धावत असतात. आता ह्यांचं धावणं कसं होत असेल जरा अंदाज घ्या. पाय बांधलेला माणूस धावताना त्याची अवस्था काय होत असेल यावरून कळतं प्रपंचामध्ये वेदनानी त्रास किती आहे. एक म्हणजे पळायचं बंद करत नाही आणि दुसरी गोष्ट पळता येत नाही म्हणून विचित्र अवस्था प्राप्त होत. सगळं पडायचं, उलटी पडायचं, घटकाळ्या खायच्या, असं गडळत जायचं, सगळं त्या बांध्या पायामुळे होत राहतं ना.
म्हणून आशा पाश शतरबद्ध्या शतैर्बद्ध असा म्हणलेला आहे. त्यामुळे आशा ही परम दुःखम भागवतामध्ये जो सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर आशा आहे. आपल्याकडला अलीकडेले विचारवंत सांगतात आशावधी राहा, बी पॉझिटिव्ह वेगळ्या अर्थाने घ्यावं. वेगळ्या अर्थानं म्हणजे काय, प्रसन्न राहावं. आशा सोडणे या शब्दाचा आशावादी राहावं याचा अर्थ प्रसन्न राहावं. निगेटिव्ह विचार सारखे करू नयेत हे सांगण्यासाठी ते म्हणलेलं आहे. याचा अर्थ आशेमध्ये बद्ध व्हावं असा नव्हे. काल्पनिक आशेची कल्पना करायच्या, काल्पनिक विचार करायचे आणि असंच होणार असं व्हावं या सगळ्या गोष्टीमध्ये जीव अगदी चिंतनामध्ये त्यात राहतो. त्यामुळं किती विषय, धन, सत्ता प्राप्ती झाली तरी जीवाची आशा काय सुटत नाही. आपली स्थिती बघायची. एक दिवस असंच आपण म्हणलेलो असतो, एवढं माझं झालं की मला आता काय नको आहे असं सारखं आपण म्हणत असतो की नाही. स्वतःचा बाजूचा विचार करायचा राहू दे, आपल्याबद्दल विचार करा. जन्मल्यापासून असं किती वेळा म्हणत आलो, एवढंच बास मला, याच्यापेक्षा नको. परंतु दुसरं मिळवण्याच्या आणि प्रयत्नात राहिलोच ना, हाच विषयांचा चिखल आहे, हाच विषयांचा गाळ आहे. त्यामध्ये आशा सुटत नाही आणि त्यातून नुसतं असमाधान आणि दुःखच भोगायला मिळतं, अन्य काय. म्हणून म्हटलेलं आहे रेवले असतेचे अवगाळे आणि रजोगुणाची खळाळे. आणि रजोगुणा हा सकामता आणतो आणि सकामता हा शाप आहे बरं काय. आपल्या साधनेमधला शाप कोणता असेल तर सकाम असणं. सकाम म्हणजे काहीतरी मागणी असणं, सतत काहीतरी इच्छा असणं. त्यामुळं विक्षेप शक्तीनं खळखळाट निर्माण होतो. विक्षेप याचा अर्थ चंचलपणा. ते पाणी स्थिर कसं राहील सांगा बघू. म्हणून रजोगुणाची लाटा येतात, त्या रजोगुणाच्या लाटेंचा खळखळाटच असणार आहे, कारण ती विक्षेप शक्ती काम करत असते त्यामध्ये. आणि त्यामुळे ती विक्षेप शक्ती, असा विक्षेप चंचलता असेल तर जीव स्थिर आणि शांत कसा राहील सांगा बघू, नाही राहणार. याचा अर्थच सांगितलेला आहे. रजोगुणापासून बाजूला राहणं म्हणजे मायेतून बाहेर येणं आहे. भ्रांतीपासून स्वतःला दूर करणं हे मायेच्या नदीतून बाहेर पडणं आहे. आणि प्रपंचाच्या गाळात म्हणजे विषयासक्तीमध्ये न गुंतणं हे सुद्धा त्या मायेच्या गाळातून बाहेर येण्यासारखं आहे. 3 दृष्टांत मौलींनी सांगितलेला आहे. रजोगुणाचा खळखळाट वाचवता आला पाहिजे म्हणजे सात्विक वृत्ती धारण करून ते स्थैर्य प्राप्त करता आलं पाहिजे. नंबर 2, त्यामध्ये भ्रांती जी आहे, जी सत्य, जगत सत्य, मी करता, या सगळ्या भ्रांतीतून आपल्याला आपलं सोडवणूक करून घेता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणलेली आहे की जिथं आशेचं जास्त प्राबल्य आहे, प्रभाव आशेचा आहे, त्या आशेच्या प्राबल्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून विषयभोगाची सतत चर्चा कराविषयी वाटते ती रजोगुणामुळं. हे विषय ते विषय, या हॉटेलात जेवलो, अरे माझे मित्र सांगत होते त्या हॉटेलात त्याच्यापेक्षा भारी आहे, चला त्या हॉटेलामध्ये आता तिथली टेस्ट घेऊया. आता तिथल्या टेस्टनं तरी जिभेची शांती तृप्ती झाली का कधी? नाही. त्याच्या पलीकडचं पुढचं हॉटेल. आणि ही सगळी संसारातली हॉटेलं संपली की स्वर्गसुखाच्या हॉटेलाची इच्छा सुरुवात होते. मग त्यासाठी यज्ञ याग करावा, पुण्य प्राप्त करावं, विहिरी तलाव बांधावीत, मोठमोठ्या दानधर्म करावा. ह्या नवोद्या गोष्टी आणि आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या पाठीला लागतातच. पण इच्छा काय? ह्या पाठीमागे इच्छा मोक्ष सुखाची असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण स्वर्गसुखाची इच्छा असेल तर ती बांधणारीच आहे ना. म्हणून बांधणारी इच्छा जी आहे ती आशाच आहे. बांधणाऱ्या इच्छेलाच आशा म्हणतात ना. आणि म्हणून त्यासाठी म्हणते स्वर्गाचं आकर्षण अधिक वाढत राहतं आणि तो जीव आपल्या स्वरूपापासून भरकटतो. जे करायचं होतं ते प्रपंचाच्या गाळात अडकल्यामुळं करता आलं नाही, इच्छा होती. नंबर 2, रजोगुणाच्या खळखळावाटामध्ये गुंतल्यामुळं विषयासक्तीच वाढत राहिली आणि आशाबद्धता वाढत राहिली, आशा वाढत राहिली. आणि नंबर 3, मला स्वतःला, मलाच देहाला माझ्या मी असा मी म्हणत बसलो. दुसरी गोष्ट, हे जग माझ्या विश्रांतीचं साधन आहे, जग हे माझा आधार आहे, असा खुळचटपणाला मी पकडून बसलो. आणि पुढे म्हणलेलं आहे मी करता आहे, माझ्यामुळं होतं, या नको त्या कर्तृत्वाच्या भ्रांतीमुळे मी गुंतत राहिलो आणि म्हणून माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे. म्हणून माऊली बोलतात, भ्रांतीची खडूळे रेवले असतेचे अवगाळे, रजोगुणाची खळाळे सर्व गाजे. आता पुढे तमाचे धारसे वाढ. आता रजोगुणाचा प्रभाव, त्याच्यानंतर मोठा प्रभाव आता अंधारकमय. तम शब्द अंधाराचंच प्रतीक आहे.
तम म्हणजे अंधार, आणि तमोगुण म्हणजे मग काय प्रकाश असेल काय? नाही. तसं तमाचे धारसे वाढ, या तमोगुणाचा मोठा प्रभाव धारा अशा मोठ्याच्या मोठा आहे. सत्वाचे स्थिरपण जाड, सत्वगुण पण आहे त्याचा स्थिरपणा, पण तो दाट आहे. किंबहुना हे दुवाड मायानिधी, मायानिधी दुवाड आहे. म्हणजे अधिक काय सांगावं, ही माया नदी तरुण जाण्यास अवघड आहे. किती सगळं सांगून सांगून झाल्यावर या माया नदीचा दुस्तर शब्द आहे दुरुत्य, हा श्लोकात शब्द वापरलेलाच आहे की माया नदी कधी आहे, दुरुत्य. आणि म्हणून माया नदीतून गुणमयी असल्यामुळं ही तरुण जाणं फार कठीण आहे. म्हणून दैवी असल्यामुळं देवाचाच सहकार्य घ्यावं. आणि माया आहे म्हणून ईश्वराचं. दैवी शब्दाचा अर्थ आहे एखाद्या दैवी शक्तीची, आत्मशक्तीची आपण सहकार्य घ्यायला पाहिजे. ईश्वरानं तिला निर्माण केलेली आहे काही कामासाठी, आणि म्हणून आपण ही तेवढंच करावं. ईश्वर जसा तिला वापरतो तसंच आपण प्रपंचामध्ये तिचा वापर करावा. प्रपंचात उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं लागतं. चालण्यासाठी, बोलण्यासाठी ताकद लागते. ही मायेची आहे. मायेशिवाय बोलता येत नाही, मायेत असतानाच बोलता येतं. प्रवचन करायचं आहे, प्रवचन ऐकायचं आहे, मायेतच यावं लागतं. मायेच्या पलीकडे गेलेले ऐकतील कुठली आणि बोलतील कुठली, त्यावेळी बोलणंच खुंटून जातं. बोले ना बोलू देईना, संतांचे वचन आहे. कशा आहेत ते ब्रह्मतत्व, ते बोलत नाही आणि बोलू देत पण नाही. माया सुटली की तो गेलाच त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप झालाच, आणि त्याच्याशी एकरूप झाला तर बोलेल कसा सांगा ना, बोलणारच नाही. झोपलेला माणूस म्हणेल काय मी झोपलेलो आहे, तसा ब्रह्माशी एकरूप झालेला जो आहे, तद्रूप झालेला जो आहे, तो बोलू शकत नाही, कारण त्याचा अस्तित्वच संपलेलं असतं. अस्तित्व शब्दाचा अर्थ आहे मी अशुद्धपणानं जो मी होतो त्या अशुद्ध मीचं अस्तित्व संपलेलं असतं. असो, तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. हे तमोगुणाचा मोठा प्रभाव आहे आणि सत्वगुणाचं गंभीरत्व सुद्धा आहे. सत्वगुण सुद्धा चांगला नाही हे सांगायचं आहे माऊलींना, बरं काय. गुणच आहे तो, गुण गुणाचे वर्तते म्हणतात ना, गुण गुणाप्रमाणे वर्तन करतात. त्यामुळे परत आणि मायेतच अडकतात. जोपर्यंत गुणात आहे तोपर्यंत मायेत आहे, कारण मायाचेच हे गुण आहेत. 3 गुण मायेची निर्मिती आहे. त्यामुळे 3 गुणात मी असतो ना, त्या म्हणूनच माऊली म्हणतात ना, तू गुणत्रयाते अव्हेरी, तू 3 गुणांचा अव्हेर कर म्हणलेला आहे. मी माझे हे न करी, मग काय करू, एक आत्मसुख अंतरी विसंबे झणे, आत्मसुखाचाच विचार कर. या 3 गुणातून मिळणाऱ्या सुखाकडे तू जाऊ नकोस. तमाचं सुख, रजोगुणाचं सुख आणि सात्विक सुख सुद्धा तुला बांधूनच टाकेल. प्रत्येकाच्या दोऱ्या बांधण्याच्या वेगवेगळ्या आहेत. एखादी म्हणजे आपण म्हणतो ना, एखादी लोखंडाची बेडी असू शकते, एखादी सोन्याची बेडी. पण माझं चालणं बेडीमुळं थांबतंच ना, माझी साधना थांबू शकतेच ना. ह्या बेड्याच आहेत, आणि म्हणून तरुण जाणं कठीण आहे म्हणतात. या सत्वगुणाचं स्थिरत्व सुद्धा जाड आहे, म्हणजे गंभीर आहे. म्हणून सत्वगुणरूपी सुखसंग आणि ज्ञानसंगाने तो आपल्याला बांधून टाकतो. सत्वात वर्णन पुढच्या अध्यायामध्ये आलेला आहे. सत्वगुण हा सुखानं आणि ज्ञानानं बांधून टाकतो. मी सुखी आहे, मला ज्ञान झालं, मला शास्त्र कळतं, मी प्रवचन करतो, मी कीर्तन करू शकतो, माझ्याकडं ज्ञान आलेलं आहे, हे ज्ञानाचा प्रकार. मी सुखी आहे. इतरांच्या पद्धतीनं बघितलं ते लोक काहीच नाम वगैरे घेत नाहीत, शास्त्राचं अध्ययन कधी करत नाहीत, त्याच्यापेक्षा मी चांगला आहे. मी रोज ज्ञानेश्वरी अभ्यासतो, मी रोज पंचदशीचा अभ्यास करतो, मी शहाणा आहे त्यांच्यापेक्षा. हे सत्वगुणाचे विचार आहेत बरं काय. हे सुद्धा बांधूनच टाकतात. म्हणून सत्वगुण सुद्धा सुखसंघानं ज्ञानसंघानं बांधतो, पण तो दोन्ही इतका घातक नाही मात्र. म्हणून तो स्थिरपण जाड शब्द वापरला. माऊली वापरताना सुद्धा व्यवस्थित शब्द वापरतात. तो स्थिर आहे. रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या जसा लाटांचा खळखळाट असतो, तमोगुणाचा अंधार आणि रजोगुणांचा हलणं, ह्या दोन्ही गोष्टीपेक्षा हा बरा म्हणून स्थिर म्हणलेला आहे. रजोगुणामध्ये विक्षेपच आहे आणि तमोगुणामध्ये अंधारच आहे. ह्या दोन्ही गोष्टीपेक्षा सत्वगुण चांगला आहे. आणि आपली साधना जी चालली असते ना, ती सत्वगुणापर्यंतच जात असते. म्हणून मी म्हणतोय माझी साधना संपली,
संपत्ती केव्हा सगळी साधना माहिती आहे का? मी मुक्त झाल्या म्हणजे गुणातीत झाल्यानंतर. सगळे संत गुणातीत आहेत. म्हणजे गुणातीत आहेत म्हणजे गुण सोडून गेलेत असं नव्हे बरं का. ते गुणाला पाठीमागं ठेवतात आणि गुणाच्या पलीकडे जातात. आणि ज्यावेळी गरज असते त्यावेळी कुठला तरी गुण एक घेतात आणि त्याचा वापर करून परत त्याला त्या जागेवर ठेवत असतात. माझ्याकडं कुऱ्हाड आहे किंवा एखादं खुरपं आहे. आता त्या खुरप्याचा वापर मी पाहिजे त्यावेळीच करतो ना. आणि ज्यावेळी वापर संपलेला असतो त्यावेळी ते खुरपं जागच्या जागेला ठेवतो. काय मी माझ्या खिशात ठेवतो? सुरी नाही ठेवत. चाकूचं काम झालं, कांदा कापून झाला ना, तर काय तो चाकू मी काय कमरेला बांधून ठेवत नाही, असू दे म्हणून. नाही, काम संपलं म्हणजे झालं. संत तसं करतात सगळ्या तिन्ही गुणांचं. तम पाहिजे आहे ना, थोडीशी झोप घ्यायची आहे डुलकी, तमोगुणाला बोलवतात. रजोगुणाचा एखादा पदार्थ चाखायचा आहे, एखादं सुंदर दृश्य पाहायला लागलाय, तर ते सुंदर दृश्य पाहताना रजोगुणाला वापरतात, सत्वगुणाला वापरतात. असं प्रत्येक ठिकाणी ती वापरतात. आणि आम्हाला गुण वापरतात. संत गुणांना वापरतात आणि आम्हाला गुण वापरतात. मग ज्याचा वापर होतोय ना ते खाली होतात, कमी असतात. संताच्या दृष्टीनं सत्वगुण खाली आहेत, आमच्या दृष्टीनं सत्वगुण वरचढ आहे, तिन्ही गुण वरचढ आहे. संतांच्या दृष्टीनं तिन्ही गुण खाली आहेत कारण ते वापरतात म्हणून, ते त्याचे गुलाम आहेत म्हणून. आणि आमच्या दृष्टीनं 3 गुण मालक आहेत आणि मी गुलाम आहे त्याचा. ह्या सगळ्या म्हणून तर स्थिरपण जाड शब्द वापरला ना, तो सत्वगुणाचा प्रशंसा पण आहे. आणि जाड शब्दामध्ये त्यातला दोष सुद्धा आहे. जाड शब्दानं दोष दाखवला आणि स्थिर शब्दानं स्थिरपणानं त्याचा प्रशंसा पण माऊली करतात. दोन्ही चांगलं आहे, पण चांगला असून करायचं काय? मला बांधतेच ना, मला मोक्षाच्या आड येते ना. त्यामुळे म्हणलेलं आहे, तमाचे धारसे वाढ आणि सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे द्वाड मायानिधी. द्वाड आहे, आपण म्हणतो ना द्वाड आहे, द्वाड पोरग द्वाड आहे. द्वाड आहे म्हणजे काय? ही कठीण आहे यांचं सुधारणं. हे सुधारण्याचं सारखं नाही. आणि याला सुधारत जर बसलो ना आपण, तर या एखाद्या काळ्यात भिन्न खडकावरती डोकं आपटल्यासारखा प्रकार आहे. कुठली माणसं सुधारतात सांगा बघू? काही सुधारणं नाही नि काय नाही. आणि कुणाला सुधारण्यासाठी सांगूच नाही. आपल्याच तोंडाची खास भागवायची असते म्हणून बोलावं फार तर, किंवा आपलं ज्ञान सुधारण्यासाठी दुसऱ्याला सांगावं. ज्यावेळी दुसऱ्याला आपण ज्ञान सांगतो ते दुसऱ्याला सुधारण्यासाठी कधी सांगू नये बरं काय. कारण ज्ञान हे द्यायची गोष्टच नाही आहे. कारण ज्ञान सगळ्यांच्याकडं आहे. मग आम्ही कोण देणार कोण सांगा बघू? ते मोहानं आवृत्त झालेलं आहे, एवढाच त्यातला मुद्दा आहे. शेवटी तसंच आहे, भगवद्गीता म्हणते, नष्टव मोहा स्मृती लब्ध्वा तत्प्रसादात मया अच्युता. माझा मोह मुळातून निघून गेला, मला ज्ञान झालं असं अर्जुन म्हणत नाही. आणि भगवंतही म्हणत नाहीत मी तुला ज्ञान दिलं, तुला आता ज्ञान प्राप्त झालं काय? नाही. आजपर्यंत आत्तापर्यंत मी या 700 श्लोकामधून तुला जी माहिती सांगितली त्यामुळे तुझा मोह गेला की नाही? मोह गेला की नाही? ज्ञान आलं की नाही? असा शब्द नाही. त्यामुळे विचार करतो की जगात या मायेमध्ये सुधारणा आणण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बिघडून जाऊ. आपण बिघडायचं नसेल ना तर दुसऱ्याला सुधारायला जायचं नाही. ते सुधारणं किंवा बिघडणं त्याचं आहे. म्हणजे सुधारण्याचा हट्ट करायचा नाही. सुधारायला जायचं नाही शब्दाचा अर्थ काय? दुसऱ्याला सुधारण्याचा हट्ट करायचा नाही. सुधारलंच पाहिजे, मी सांगतोय म्हणून ऐकलंच पाहिजे, असं केलं तर मी मायेमध्ये गुंतलो म्हणून समजायचं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते आमचं ऐकत नाहीत, कदाचित ते सुटले म्हणायचे मायेतून कारण ते आमचं ऐकतच नाहीत. आणि आम्ही गुंतून राहिलो का माझं कधी उद्या तरी ऐकेल, आज तरी ऐकेल म्हणून गुंतून राहिला, अशाबद्ध झाला. तर या सगळ्याचा विचार माऊली सांगतात आणि बोलतात. काय म्हणतात? तर या सगळा विचार जर केला तर या न बदलणारे गोष्ट आहे. आणि ती बदलायच्या नादामध्ये मी काहीतरी पत्त्याचे बंगले रचतो आणि ते म्हणे पडायणार नाही. तुला रचायलाच कोणी सांगितलं? पत्त्याचे बंगले रचणं गंमत म्हणून रच, पडणार असं गृहीत धरून रच ना. मग तसं करत नाही. माझा देह नाशवंत आहे, नातलग माझे विश्वासघातकी ठरू शकतात असं धरून नातलगांच्यावर प्रेम कर. नातलग माणसं बदलू शकतात असं समजून लोकांना आपलं मन. जग बदलतंय,
त्यावर जगाशी कसा व्यवहार करायचा यावरून ठरव. म्हणून दुवाड शब्द वापरला. दुवाड शब्द यासाठी आहे, अवघड कठीण अशक्य या अर्थानं नाही बरं का, कठीण या अर्थानं वापरलेला आहे. अशक्य आणि कठीणमध्ये फार फरक आहे. अशक्य असतं तर सांगायची सुरुवातच केली नसती संतांनी. माया नदीत तरुण जाणं अशक्य आहे, आम्ही सुद्धा तरलो नाही, मग तुम्ही कशाला तराल असे म्हणले असते ते म्हणतात आम्ही तरलो तुम्ही तरा, आम्ही बी घडालो तुम्ही बी घडाला. नाथ महाराजांचा अभंग आहे, दोन अर्थानं वापरलेला आहे. कोणत्या दृष्टीनं? आम्ही या संसारापासून बाजूला झालो, लोक आम्हाला वेडे म्हणतात, लोक म्हणतात तुम्ही बिघडला का, तर या मायेपासून बाहेर पडलो म्हणून. रजोगुणामध्ये आम्ही नाही, आम्ही सत्वगुणामध्ये नाही, तमोगुण नाही, ह्यांच्यासारखं वागत नाही असे संत म्हणतात. काय ह्यांच्यासारखे वागत नाही म्हणून आम्ही बिघडलो म्हणतात. म्हणून म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, मग तुम्ही तसंच करा ना, या मायेपासून बाहेर. तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. नाथ महाराजांचं बोलणं कसं आहे बघा, कशी कोटी केली आहे शब्दाची. आणि परत म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. अरे तुम्ही पण घडा रे, आम्ही मायेतून बाहेर आलो तसं तुम्ही पण मायेतून बाहेर या. दुसरी गोष्ट, मायेला आम्ही एकरूप झालो नाही म्हणून तुम्ही म्हणताय आम्हाला हे बिघडलेले आहेत वेडे आहेत, मग तसंच तुम्ही वेडे व्हा. मग तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. नाहीतर काय, मग आम्ही घडलो असं तुम्हाला वाटतंय काय, आम्ही उच्च पदावर गेलो मुक्त झालो मग तसंच तुम्ही करा, आम्ही घडलो तुम्ही बी घडा ना. फार सुंदर विचार नाथांचा आहे, आपण घेण्यासारखा आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे दुवाड शब्द काठिण्य या अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळे तमाचं सत्वाचं आणि रजोगुणाच्या ह्या दोन वेतून वर्णन केलेलं आहे. कसे कसे हे रजोगुणाच्या प्रभावाखाली, सत्वाच्या प्रभावाखाली आणि तमाच्या प्रभावाखाली माया कार्य करत असते आणि आम्हाला गुंतवून ठेवते. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.